हेलो, सेकंड मंथ सेकंड ट्रेक कोरीगड. भारती आम्ही 12 महिने 12 ट्रेकच्या दुसऱ्या ट्रेकला आलो आहे. जानेवारीमध्ये आम्ही घोराडेश्वर केला होता. तसं आम्हाला सोपा वाटला होता, पण तेवढा सोपा नव्हता. आणि आता आम्ही कोरीगडला आलो आहे, लोणावळ्याच्या तरी 30 किलोमीटर पुढे. असा रस्ता आहे. आत्ता तरी सोपा वाटत नाही आहे. लेट्स सी. सो मी इथे आहोत. आम्हाला बराच वेळ कोणी माणसं दिसली नाहीत. त्याला पिक्चर म्हणतात. टीचर आरतीमुळे रान फुलांची, रान झाडांची माहिती कळते आहे. बराच वेळ आम्हाला कोणीच दिसलं नाही. मला असं वाटलं की आम्ही रस्ता चुकलो आणि आम्ही दोघीच होतो. टू मच ॲडव्हेंचर फॉर अ डे असं फिलिंग आला. पण स्वामी कृपेने आम्हाला एक छोटी टपरी लागली ब्रेकफास्ट वगैरेसाठी. आम्ही केला नाही आहे अर्थात. आणि माणसंही दिसलीत दोघंजण. आणि वर लोक आहेत हे कळले. तर थोड्या वेळाने पायऱ्या लागतील. पण ज्यांना कोणाला हा ट्रेक करायचा असेल त्यांनी छान मोठा ग्रुप घेऊन या. आमच्यासारखं एकटं एकटं येऊ नका, कारण असे फार फार म्हणजे नाहीच लोक. ऑलमोस्ट असा हा भाग आहे. ज्यांना कोणाला असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, खूप लोक नाहीत, वर्जिन ट्रेक सॉर्ट ऑफ, त्यांनी मात्र इथे या. छान एक्सपिरियन्स येईल. आम्ही आता बघू, पायऱ्यांची वाट बघत चाललो आहे. खूप मोठं चढ नाही असं आम्ही ऐकलं आहे. सो आम्ही कोरीगडच्या पायथ्याशी आहे. इथून एक रस्ता आहे उजवीकडे. आम्ही फार दुरून आलो आहे. ह्या पायऱ्या सुरू होतात आणि हा गड आहे. तर बघू इथून किती वेळ लागतो. तीन सौंदर्य. आम्ही गेटच्या अगदी जवळ आहोत. मजा आली. आता बुरुजाच्या जवळ होत आम्ही. एक छानसा दगड मिळाला मला. मला तिथे जाईन तिथून दगड आणायला आवडतात. म्हणजे रिसेंटली डेव्हलप केलेली हॉबी. हिमालयातून मी काही दगड आणले होते. खूपच सुंदर व्ह्यू आहे. नक्की या. इतकं कठीण नाही आहे. गणेश दरवाजात आलेलो आहोत आम्ही. आलो. हो ना. काय बांधकाम होतं पूर्वीचं. गणेश दरवाजा. हे दरवाजावरचं काम लोकांनी आपल्या घाण केली आहे. माणसांची खरंच आजकालच्या लायकी नाही. कोरले. वॉट अ व्ह्यू. रश्मी, डोंगर आडवा तरी इथे इतकं सुंदर गारवा आहे त्याला. बसून बघ. सो ही बहुतेक
महाराजांची सिक्युरिटी असणार आहे एंट्रन्सला, इनवर्ड आउटवर्ड. आणि या पायऱ्या, हा गडाचा छान दरवाजा आहे, सुंदर मजबूत दरवाजा आहे. फारसं काही इथे नुकसान झालेलं नाही आहे इथून. हो, ही तटबंदी बहुतेक निरीक्षण करायला ह्या पायऱ्या आहेत. इथे पाणी वाहण्यासाठी हे बहुतेक मॅनमेड आत्ता केलेलं आहे. ही गुफा आहे, लवली. ठिकठिकाणी इथे लपून बसायला, मे बी सिक्युरिटीच्या दृष्टीने, स्लिप ऑफ टंग, गुफा केलेल्या आहेत. ही पण तटबंदी जबरदस्त आहे, सगळं सुरेख. या गडावर येताना ना कुठल्या तरी ग्रुपने अशा या पिंक रिबिन्स बांधल्यात, सो त्या तुम्हाला छान मार्गदर्शन करतील. आम्ही त्यांच्या शंकराचं मंदिर आहे. तोफा ठेवल्यात, ह्या 2 सुस्थितीत दिसत आहेत. नंदी महाराज विराजित आहेत आणि इथे भरपूर लोक आहेत वर. ऑल्दो खाली नव्हते, कन्स्ट्रक्शनची कामं पण सुरू आहेत. आमची थोडी टरकली होती बरं का. हो, थोडी नाही बरीच. आम्ही प्रिटेंड केलं की आम्हाला नाही भीती वाटत आहे, पण तसं नव्हतं. थोडीशी टरकली होती. मग एक माणूस दिसला, तो म्हणाला येताना चहा प्यायला, आम्हाला खूप बरं वाटलं. आम्हाला बरं वाटलं. शंकराचं मंदिर. हा तोफेचा गोळा आहे बरं का, खरा खरा. आणि हा खूप जड आहे. इथे यांनी बंद करून ठेवली आहे दगड लावून. मी बघू, उचलून बघते. हा दुसरा गोळा आहे, हा तुटलेला आहे. आपण हा उचलून बघू. बापरे, अर्धा उचललाय मी सक्सेसफुली एका हाताने. वाव, पॉवर ऑफ योगा. हे बघ, हे तोफ उडू नये म्हणून. अच्छा, ती हलते ना अशी पुढे. हे अशा पट्ट्या लावल्यात तोफेला सिक्युअर करायला. या तोफेची कंडिशन त्या मनाने बरीच चांगली आहे. हा, भीती वाटेल. नाही वाटणार, काय महाराज आहे. हा मंदिराच्या मागची बाजू आहे ही. अजून कोरी मातेचं मंदिर आहे इकडे. तिकडे पण आहे, ते तिकडे असावं. तो हा लेक आहे, ब्युटिफुल लेक व्ह्यू. बघ ना, इकडे पोल्युशन नाही, त्यामुळे इकडे कुठलीच गवतं उगली नाही. आपल्या पुण्यात सगळे जलपर्णी असते, इथे काही जलपर्णी नाहीये. खूप शांत वाटते मला तर इथेच बसावं असं वाटतंय. करायला बसवलं तरी मी बसेल इथे. तर आपण तटबंदी होऊ द्या. जायचंय का? इथे सुंदर अजूनही सुस्थितीत असलेली तटबंदी आहे. या तोफेच्या आतमध्ये तर गोळा आहे टाकलेला. सगळं अगदी किती ॲज इट इज आहे. नंदी एन्शियंट आहे, तोफा एन्शियंट आहे, सगळं एन्शियंट आहे आणि ते चांगलं मेंटेन केलंय. हे पण एक मंदिर आहे बहुधा, थोडं इथून दूर आहे. आम्ही जाऊच तिकडे. छान वाटलं तिथे मला बसून. सो आम्ही आता सिरियसली, वाव, काय पूर्वीच्या कार्य लोक, म्हणजे आपल्याला सुंदर वाटतंय, त्यांच्यासाठी आपल्या स्वराज्याचं देखभाल करायची जागा होती.
झेंडा झेंडा बुरुज म्हणतात असं मला आत्ता कळले. आणि हा तटबंदीचा खालचा व्ह्यू. झेंडा बुरुज लवली. महाराजांचा झेंडा असा फडकताना बघणं सुख आहे, आनंद आहे. जय शिवाजी, जय भवानी. काय कारण तू वरड घेतलास का? वरून अख्खा फोट दिसत होता. हो ते पाण्याचं असत असेल तिथे पावसाळ्यात. पण पावसाळ्यात वरती येणं खूप मोठं झालेलं आहे. त्यांनी पाण्यासाठी पण केलं असेल काय बघ ना, हे सगळे दगड असं पावसाचे पाण्याचे थेंबांचे त्याच्यावर मार्क आलेत. सगळीकडे असं छान कुरण आहे. कुरणच म्हणता येईल ह्याला गाई म्हशींसाठी. तर आम्ही पलीकडच्या तटबंदीवरून चाललोय. दूरवर मंदिरात भजनांचा आवाज येतोय. लेक आहे इथे. ठिकठिकाणी असे पाण्याचे तलाव आहेत आणि आर्टिफिशियल नाही आहेत, हे नॅचरल आहेत. गडावरच कितीतरी आहेत. आपल्याकडे पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहेत, पण शिवाजी महाराजांच्या गडावर अजूनही पाणी आहे. व्यवस्था इतकी चोख आहे त्यांनी केलेली तेव्हा. इसवी सन 1400. आपण स्वतःला खूप अपग्रेडेड आणि मॉडर्न समजतो, पण ते लोक जास्त अपग्रेडेड आणि मॉडर्न होते. सो हा एक सुंदर असा लेक आहे. आता चाललंय हे. खरंच अशा ठिकाणी यायला हवं. आपण काम करतो करतो करतो, कामं संपत नाहीत कधी. पोल्युशन नसल्यामुळे इथे कुठलीही जलपर्णी नाही आहे. हो, जलपर्णी नाही आहे. पण ह्या अशा ठिकाणी आल्यावर आहे ना, एकदम रिफ्रेश व्हायला होतं. 1 महिन्यातून तरी वेळ काढून यावा, कारण काम करत आयुष्य संपतं. आपल्या इच्छा आकांक्षा कधीच पुऱ्या होणार नाही आहेत. एक घेतलं की अजून महाग गोष्ट घ्यावी असं वाटतं, पण ह्याच्या इतकं सुख आणि आनंद कशातच नाही आहे. इथे बगळ्यांनी पॉटी केली, त्यामुळे बगळे इथे येत असणार. पांढऱ्या रंगाचं दिसतं ते बगळ्याची पॉटी. हे पण रेकॉर्ड झाले. सो भारतीकडून आम्हाला अत्यंत महत्त्वाच्या अशा नैसर्गिक बातम्या कळत आहेत, नैसर्गिक माहिती कळत आहे. आणि मी आता इथे शांतपणे बसणार आहे, थोडे डोळे मिटून. इथे पण काहीतरी तटबंदी आहे. इथे मे बी पूर्वी स्टे करत असणार लोक. त्याचे भग्न अवशेष येत राहत असतील इथे असं वाटतंय. हे कोराई मातेचं मंदिर, ते गणपतीचं मंदिर होतं. कोराई माता मंदिर आणि चोर दरवाजा म्हणतात ह्याला. चोर दरवाजा.
का चोर दरवाजा म्हणत नाही, पूर्वी मला माहिती नाही, पण पूर्वी मे बी इथून सिक्रेट त्यांचा पाथवे असेल. इथेही आहे असे तोफ गोळ्यांचे अवशेष आहेत. हे गोळे आहेत ॲक्च्युली, हे अवशेष आहेत. हा मातेचा दीपस्तंभ आहे. इथे आज काहीतरी अजून एक बोर्ड आहे. येतात लोक बहुतेक इथे. हे कोराई माता मंदिर आहे.